नमस्कार, मी कल्याणी. वेलकम बॅक टू मॅटर्निटी. आजचा विषय 9-10 महिन्याच्या प्रेग्नन्सीच्या प्रवासात हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअप टेस्ट व इतर गोष्टी कोणकोणत्या कराव्या लागतात. हे जे मी सांगणार आहे ते माझ्या अनुभवातून तसेच काही प्रेग्नंट स्त्रियांना विचारून तुमच्याशी डिस्कस करते आहे. आम्हाला जितकी माहिती आहे, आम्ही जो रिसर्च त्या वेळेला केलेला आहे ते सगळं तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुमच्या हॉस्पिटल रुटीनमध्ये कमी जास्त बदल देखील होऊ शकतील. जर तुम्ही घरी प्रेग्नन्सी टेस्ट केलेली असेल, ती एकदा पॉझिटिव्ह आली तर आणखीन एक किट आणून पुन्हा एकदा टेस्ट करून प्रेग्नन्सीवरती शिक्कामोर्तब केलेलं कधीही चांगलं. त्यानंतर आपण निवडलेले किंवा जवळच्या हॉस्पिटलला जायचं आहे, तिथे तुमची टेस्ट कन्फर्म आहे का याबाबत विचारतात. कन्फर्म आहे याबाबत डॉक्टरांची एकदा खात्री पटली की डॉक्टर लगेच सोनोग्राफी करायला घेतात. थोडी वेगळी प्रोसेस पण काही ठिकाणी असते. तुम्ही लवकर म्हणजे अगदी पहिल्या 1.25 महिन्याच्या आतच हॉस्पिटलमध्ये आलेले असाल तर गर्भ सोनोग्राफीमध्ये खूपच सूक्ष्म दिसतो व हार्टबीट मोजता येणं अशक्य असते. त्यावेळी डॉक्टर दुसरी म्हणजे पुढची ठराविक कालावधीची अपॉइंटमेंट देतात. 1.5 ते 2 महिन्याच्या कालावधीत तुम्ही टेस्ट करून गेलेला असाल व शेवटचा पिरियड येऊन गेलेल्या पहिल्या तारखेपासून 1.5 महिना झालेले असेल तर गर्भाचे हृदयाचे ठोके व फ्लूइड पॉकेट अल्ट्रासाऊंडमध्ये लगेच कन्फर्म होते. त्यानंतर तुम्हाला फॉलिक ॲसिड, अँटीनोसिएटिंग पिल्स किंवा उलटी न होण्यासाठीच्या गोळ्या गरज असेल तर आयर्न सप्लिमेंट्स या चालू केले जातात. याच दिवशी तुमची व तुमच्या फॅमिलीची मेडिकल हिस्ट्री लिहून घेतली जाते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या येऊन गेलेल्या पिरियड्सची पहिल्या दिवशीची तारीख नोंदवून घेतात. प्रेग्नन्सी पहिली आहे, दुसरी आहे हे देखील लिहून घेतले जातं. त्यानंतर कन्सेप्शन कशा प्रकारे म्हणजे नॅचरल आहे की IVF आहे की प्लॅन नॅचरल आहे वगैरे विचारलं जातं. तुमच्या इतर मेडिकल हिस्ट्रीमध्ये वजन, उंची, डायबेटिक हिस्ट्री काही आहे का, तसेच इतर काही विकार आजार यापूर्वी आहेत का किंवा तुमचं ऑपरेशन्स कुठलं झालेलं आहे का याबाबत नोंदी घेतल्या जातात. आईवडिलांची डायबेटिक व इतर आजारांची विकारांची विचारणा केली जाते. तसे काही असतील तर त्याची नोंद करून घेतली जाते. अशीच हिस्ट्री ही नवऱ्याची व त्यांच्या घरच्यांची देखील घेतली जाते. त्याच्यानंतर लग्न झालेली वर्ष किती आहेत हे विचारतात. म्हणजे लग्नानंतर किती वर्षांनी कन्सीव्ह झालेलं आहे, गर्भ राहिला आहे हे लिहून घेतलं जातं. दोघांचाही ब्लड ग्रुप लिहून घेतला जातो. दुसरी प्रेग्नन्सी असेल तर पहिलं नॉर्मल की सीझर हे विचारतात. आधी कधी अबॉर्शन किंवा मिसकॅरेज हिस्ट्री विचारली जाते. त्यानंतर PCOD बाबत विचारतात. काही ठिकाणी विटॅमिन D व थायरॉईड टेस्टिंग केलं जातं. तुमच्या वजनानुसार गरज असेल तर शुगर व लिपिड प्रोफाईल वगैरे टेस्टसुद्धा सांगितल्या जातात. याच वेळी साध्या म्हणजे समजावं यासाठी हा शब्द वापरते बरं का, सोनोग्राफीत गर्भाच्या हृदयाचे ठोके देखील तपासून गर्भाची वाढ कशी आहे व तो व्यवस्थित वाढतो आहे का याबाबतीत सांगितले जाते. यानंतर दर महिना रुटीन चेकअपला बोलवले जाते. हॉस्पिटल टू हॉस्पिटल याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात. वजन जास्त असेल तर ते नियंत्रित ठेवण्यासाठी डायटिशियनला कन्सल्ट करा असा सल्ला दिला जातो. थर्ड विजिटमध्ये जसे माझ्या बाबतीत झाले होते तसे आयर्न व झिंक सप्लिमेंट्स ह्या फॉलिक ॲसिडसोबत दिल्या गेल्या होत्या. 4थ्या किंवा 5व्या महिन्यापासून कॅल्शियम झिंक सप्लिमेंट्स चालू केल्या जातात. आयर्नसाठी मला ओरोफर XT व कॅल्शियमसाठी कॅल्सिमॅक्स 500 या गोळ्या चालू केलेल्या होत्या, ज्या डिलिव्हरीनंतर 6 महिने तशाच चालू ठेवायला सांगितलेल्या होत्या. साधारण 2-3 महिन्यात उलटी न होण्याची गोळी दिलेली होती, परंतु अशा गोळ्या न घेता घरगुती गोष्टींनी मळमळ उलट्यांचा त्रास हा कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यासाठी आपला आहार हा व्यवस्थित असला पाहिजे. यावरच आमचे प्रेग्नन्सीतील आहार भाग 1 व भाग 2 असे दोन्ही व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. साधारण पहिले 5 महिने काही इतर टेस्ट डॉक्टर सांगू शकतात, ज्या जेनेटिकल बाबी तपासण्यासाठी वापरल्या जातात. जेस्टेशनल डायबिटीजसाठी काही वेळेला अधिक टेस्ट असू शकतात. आपल्याला नेमक्या कुठल्या टेस्ट सांगितलेल्या आहेत व का हे डॉक्टरांशी व्यवस्थित संवाद साधून माहिती करून घ्या. प्रत्येक डॉक्टरांचे विचार हे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे आणखीन एखादं ओपिनियन म्हणजे सेकंड ओपिनियन घेण्याला मागे पुढे बघायचं नाही आहे. आम्ही 6व्या महिन्यापर्यंत 2 डॉक्टरांना कन्सल्ट केलं होते. दर महिन्याला त्यांचे व्हिजिट असायच्या.
त्यामुळं आम्हाला खूप सोपं गेलं. एका डॉक्टरांच्या शंका दुसऱ्या डॉक्टरांना विचारता येत होत्या. 6व्या व्हिजिटनंतर मात्र आम्ही एकच डॉक्टर कायम ठेवले. एखाद्या डॉक्टरांच्या ठिकाणी समजा गर्दीमुळे त्यांच्याशी बोलायला वेळ मिळाला नाही तर दुसऱ्या डॉक्टरांकडे तुम्ही त्या शंका आहेत त्या विचारून घेऊ शकता. यानंतर साधारण 5व्या महिन्यात ब्लड युरिन टेस्ट सांगितले जातात, ज्यामध्ये ब्लड ग्रुप, HB, शुगर लेवल तसेच टोटल ब्लड काउंट इत्यादी महत्त्वाच्या टेस्ट असतात. यासोबत विटॅमिन D, विटॅमिन B या टेस्ट देखील काही वेळेला डॉक्टर करायला सांगतात. थायरॉइड, लिपिड प्रोफाईल, C प्रोटीन, युरिक ॲसिड, क्रिएटिनिन, बिलिरुबिन यातल्या टेस्टमध्येच ॲनिमिक कंडिशन्स वगैरे चेक करता येते. तसेच ॲनिमियासाठी पहिल्या महिन्यात टेस्ट करून घ्याव्यात. टोटल ब्लड काउंटमध्ये काही वेळेला WBC किंवा प्लेटलेट्स काउंट वाढलेला दिसू शकतो किंवा तसा रिपोर्ट येऊ शकतो, परंतु डॉक्टर त्याबाबत क्लिअर करेपर्यंत पॅनिक होण्याची गरज नाही. प्रेग्नन्सीमध्ये होत असलेल्या फिजिकल व मेटाबॉलिक स्ट्रेसमुळे काही बदल घडत असतात. नॉर्मल रेंज असतात, त्यांच्या बाहेर जाऊन रिपोर्ट रिझल्ट दिसू शकतात, जे काही वेळेला नॉर्मल असते. काही वेळेला म्हणतोय आम्ही, परंतु याबाबत आपल्या डॉक्टरांशीच चर्चा करावी. आणि एक खूप महत्त्वाचं, गुगल करून रिपोर्टमधले पॅरामीटर्स व रिझल्ट क्रॉस चेक करत बसायचं नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळेला चुकीची माहिती मिळू शकते किंवा आपण ती माहिती बघून पॅनिक होऊ शकतो. प्रेग्नंट स्त्रियांची काही प्रश्नोत्तरे असणारे ग्रुप आहेत, ते जरूर वाचा. परंतु असं होतं, यातून लगेच बाहेर पडता आलं पाहिजे किंवा आपला मोह टाळणे हा सर्वोत्तम उपाय असतो. दुसरं एक सांगणं आहे, आपले रिपोर्ट्स मग ते ब्लड युरिन, सोनोग्राफी कशाचेही असतील तरी ते आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांना बिलकुल दाखवायचे नाहीत, शेअर करायचे नाहीत. मोबाईलवर फोटो काढून पाठवणे इत्यादी अजिबात नाही करायचं. जे काही असेल ते तुमचे डॉक्टर, तुमचे हजबंड, आई वडील, सासू सासरे यांच्यासोबत योग्य पद्धतीने शेअर करायचे आहे, चर्चा करायची आहे. डॉक्टर अतिशय योग्य पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. चुकीची उदाहरणे देण्याची किंवा तुम्हाला घाबरून सोडण्याची संधी कुणालाही, ना फ्रेंड्स ना नातेवाईकांना देऊ नका. याचप्रमाणे काही चुकीचे उपदेश, चुकीचे ज्ञान देखील फॉरवर्ड होऊ शकतं. आम्ही रिपोर्ट्स कुणाला दाखवले नाहीत किंवा त्याबाबत बाहेर कुणाला काही बोललो, या खाजगी गोष्टी असतात. हे बऱ्याचदा मुलींना समजत नाही आणि त्या सगळं सांगून टाकतात. मग रिपोर्ट चांगले असू देत किंवा कसेही, तर याला संधी न दिलेली कधीही चांगली असते. प्रेग्नन्सीमध्ये आपला माइंडसेट हा स्थिर आणि हेल्दी ठेवायचं काम तुम्हाला आणि तुमच्या हजबंडला करायचं असतं. नवऱ्याचा रोल हा खूप मोठा असतो. अगदी पाय दाबण्यापासून ते बारीक सारीक काळजी घेण्यापर्यंत नवऱ्याला करावं लागतं. मुलींनी प्रेग्नन्सीत माहेरी जाण्याच्या मी पूर्ण विरोधात आहे, कारण माहेरात लाड झालेच म्हणून समजा. विषय वेगळा होतोय, पण यावर नक्कीच पुन्हा बोलूयात. यानंतर मोठी सोनोग्राफी असते. यात साधारण 3D अल्ट्रासाऊंडचा देखील समावेश होतो. ही सोनोग्राफी अतिशय उत्तम डॉक्टरांकडूनच करून घ्यावी. आमच्या हा ओळखीचा, तो ओळखीचा वगैरे करू नये. ही अल्ट्रासाऊंड व ड्यू डेटच्या आधी एक अल्ट्रासाऊंड, अशा 2 अल्ट्रासाऊंड असतात. या दोन्हीमध्ये काय काय असते, कुठले पॅरामीटर्स चेक केले जातात, यासंबंधीचा एक व्हिडिओ याच्या पुढे मी लवकरच देणार आहे. तसेच यासंबंधीचे माझे अनुभव, काय होते, अल्ट्रासाऊंडला जाण्याआधी काय प्रिकॉशन घ्यायचे आहे, हे सगळं मी त्याच्यामध्ये सविस्तर सांगणार आहे. यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरायचं नाही आहे. 2nd आणि 3rd ट्रायमेस्टरमध्ये देखील आपल्याला काही वेळेला इतर टेस्ट असतात, मात्र त्या पेशंटच्या अनुषंगानं रिकमेंड केल्या जातात. परंतु 9 ते 10 महिन्याच्या हॉस्पिटल रुटीनमध्ये व तुम्ही त्या आधीपासून समजा जात असाल तर डॉक्टर जे सांगतील ते सगळंच्या सगळं फॉलो करायचं आहे. बऱ्याच स्त्रिया मुली डॉक्टरांनी दिलेली व्हिजिटिंग डेट ही फॉलो करत नाहीत. असं करणं खरं तर चुकीचं आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळच्या वेळी घेणं गरजेचं आहे. आम्ही अशाही स्त्रिया बघितलेल्या आहेत ज्या प्रेग्नेंट आहेत, परंतु औषधं, दिलेल्या गोळ्या वेळेवरती घेत नाहीत. त्यामध्ये मनानेच बदल देखील केले जातात. ड्यू डेट उलटून गेली असेल तर इंडक्शन पद्धतीने डिलिव्हरी केली जाऊ शकते. नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तर याबाबतचा आणखीन एक व्हिडिओ लवकरच मी इथे टाकेन. मात्र डॉक्टरांना आधीच सगळे याबाबत विचारून घ्यावे. 9 ते 10 महिन्याच्या हॉस्पिटल व्हिजिटमध्ये बारीक सारीक शंका डॉक्टरांना विचारण्यास हरकत नसते. मग ती ट्रॅव्हलिंगबाबत असेल किंवा बाळाच्या हालचालींसंदर्भात असेल, माझी नोकरी मी किती दिवसापर्यंत चालू ठेवायची याबाबत असेल,
कुठलेही प्रश्न तुम्ही डॉक्टरांना, डॉक्टर आपले मित्र आहेत, अशा पद्धतीने विचारायचे आहे. डॉक्टरांना देखील असे क्युरियस पेशंट्स हे आवडतात. आपण त्यांना रिस्पेक्ट देतो ही भावना त्यांच्यात तयार होते. हे बॉन्डिंग खूप गरजेचं असतं. हॉस्पिटलच्या दर व्हिजिटच्या वेळेला सोबत गरजेच्या वस्तू जसे पाणी, एखादे चॉकलेट किंवा एखादं नॅपकिन, जुने रिपोर्ट्स नेहमी जवळ ठेवायचे आहेत. हॉस्पिटलच्या व्हिजिट्स व हॉस्पिटलची निवड ह्या नवीन घर बांधताना आपण त्याला जितकं महत्त्व देतो तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्या अचानक समोर आल्या व कुठलेही हॉस्पिटल निवडले असे होत नसतं. आनंदाचा प्रत्येक क्षण हा आपल्या गायनॅक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात असतो. हॉस्पिटलचे व्हिजिट रुटीन हसतमुख, आनंदाने व आव्हान स्वीकारून पाळायचं आहे. याविषयी तुमचे काही प्रश्न असतील किंवा आम्ही आणखी कुठल्या विषयावरती व्हिडिओ करावेत असे तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंटमधून सजेस्ट करत राहा. तुम्ही आमच्याशी बोललात तर आम्हाला अजून हुरूप येईल, अजून उत्साह येईल. इन्स्टावरती देखील आम्ही तुम्हाला सातत्याने भेटत असतो. मॅटर्निटी या नावानेच इंस्टाग्राम अकाउंट आहे. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, प्रेग्नन्सी एन्जॉय करा व प्रेग्नन्सी एन्जॉय करण्यात मदत करा. धन्यवाद. टेक केअर.